brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुण्याच्या मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मावळमध्ये 5ही जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीच्या आलेल्या आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे. खरं तर दिवंगत अजित पवार आपल्यात नाही आहेत आणि त्याचमुळे कार्यकर्ते अशा पद्धतीने दादांचा फोटो घेऊन या ठिकाणी थांबले. काय सांगाल, हा जल्लोष बघायला आज दादा नाही आहेत, तुमच्या डोक्यावर फोटो दिसतोय. संपूर्ण महाराष्ट्राला आज दुःख आहे. या दुःखामध्ये देखील महाराष्ट्राच्या जनतेने आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जनतेने आमच्या नेत्याला आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली समर्पित केलेली आहे. हा आनंद सोहळा साजरा करताना आमचे आज दादा हवे होते. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीतराव वहिनी हे आज दुःखामध्ये, पारदादा असतील, जयदादा असतील, हे खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी दुःखामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये. दादा, तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय, अगदी भावुक झालेला आहात. काय खरी श्रद्धांजली आहे? हा विकासच महाराष्ट्राचा दादांनी घडवलेला आहे आणि या विकासाचे शिल्पकार अजितदादा आहेत आणि या मावळच्या जनतेने दादाच्या पाठीमागे खंबीर उभं राहून दाखवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आमचे दादा आज या विजयाच्या जल्लोषात आम्हाला हवे होते. अमर रहे, अमर रहे. दादा, डोळ्यात पाणी दिसतंय, तुम्ही कार्यकर्ते आहात. मावळमध्ये 5ही जागा राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या आहेत. डोळ्यात पाणी आहे तुमच्या. दादांना आमच्या श्रद्धांजली आहे. दादांनी आज पाहिलं असतं तर मावळावर इतकं प्रेम केलं असतं, अण्णा आमचा अजून खुश झाला असता. पण आज दादांना ही सर्वात मोठी वाईट बात आहे. आम्हाला उणीव भासतीये दादांची. 100% उणीव भासते. काही बोलण्याचाच अर्थ नाहीये त्याच्यात. खरी श्रद्धांजली, खरी श्रद्धांजली मावळच्या जनतेने 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती सीट निवडून दिलेली ही खरी श्रद्धांजली मावळच्या जनतेने दादांना वाहिलेली आहे. आज या ठिकाणी मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद बहुतांश सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराच्या माननीय नामदार अजितदादा पवार यांनी केलेला विकास आणि सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातले हे सर्व विजयी उमेदवार आणि केलेल्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि दादांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. बोले तसे झाले, त्याचे उंदावणे पावले. जसं अण्णांनी सांगितलंय की पिंपरी चिंचवड बारामती सारखा विकास करायचा आहे, त्या विकासाच्या याने जे अण्णांनी उमेदवार दिले ते विजयी पथावर चाललेले आहे. मावळचा नेरा कायचा होता, सुनील अण्णा जायचं. अजित दादा आगे बढो, आगे बढो. खरं अजित पवार खरं तर आपल्यात नाहीये, परंतु मावळमध्ये म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 5ही जागांवर राष्ट्रवादी आलेले आहे आणि पुणे जिल्ह्यात देखील हे चित्र जे आहे ते असंच पाहायला मिळतं. एकूणच अजित पवारांना ही कार्यकर्त्यांकडून आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि तसेच नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली मानली जात आहे. कृष्णा पांचाल, मुंबईच्या मावळ, पुणे.